आता आपण वळूया गावाकडच्या 50 बातम्यांकडे। धाराशिवमध्ये काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालं। मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडवून दिली। कास यवतेश्वर रस्त्यावर मोबाईल टॉवर कोसळल्याने 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालं। 2 जण जखमी झाले। वर्ध्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहराबाजूच्या ग्रामीण भागाला फटका बसला। काही ठिकाणी घरावरील टीनचे पत्रे, विजेचे खांब कोसळले, त्यामुळे काही वेळाकरता वीज पुरवठा खंडित झाला होता। येत्या 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महालगाव, मांडवा आणि बंजारा या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक घरांचं नुकसान केलं। यामुळे अनेकांच्या घरातील साहित्याचं अतोनात नुकसान झालं। शहापूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसाचा फटका पेंढरघोळ भागात सुरू असलेल्या एका लग्नाला बसला। अचानक आलेल्या पावसामुळे लग्नाला आलेल्या वऱ्हाडीची चांगलीच धावपळ झाली। लातूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। लातूर शहरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने पावसाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस आणखी पावसाचा लातूर जिल्ह्यात असाच जोर राहणार आहे। पुणे शहराला ऐन उन्हाळ्यामध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढलं। शहर जलमय झालं। शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचलं, त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडालेला आहे। राज्यातील विविध जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपलंय। वीज पडून 4 जणांचा मृत्यू झालाय। अनेक ठिकाणी छतांवरील पत्रे, झाडं उन्मळून पडली आहेत। तसंच पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पुण्याच्या वारजेमधील रामनगर परिसरात विजेचा धक्का बसून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। मयंक घरासमोर खेळत असताना लोखंडी विजेच्या खांबाला त्याचा स्पर्श झाला आणि त्याला विजेचा शॉक बसला। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करा। अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवा, अशा सूचना सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत। पुण्याला मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली। शहरात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून 25 मे दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगाने सुरू आहे। मान्सूनचा प्रवाह बळकट झाल्याने रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान मान्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल मंगळवारी कायम होती। अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो। अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेचा सर्वाधिक धोका बसल्याची आकडेवारी समोर आली आहे। त्यातून 75% जिल्हा हा हाय रिस्कमध्ये आहे, असं एका अभ्यासातून समोर आलं। नागपूर बिलासपूर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आलाय। या पार्श्वभूमीवर वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेमध्ये बदल करून या ट्रेनला आणखी 8 कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मेला देशभरातील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं व्हर्च्युअल उद्घाटन करणार आहेत। मध्य रेल्वेच्या ज्या 12 स्थानकांचं उद्घाटन होणार आहे त्यात मुंबई विभागातील चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड आणि माटुंगा यांचा समावेश आहे। पालघरला नवं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आलंय। आता पालघर जिल्ह्याला MH60 ही नवीन परिवहन ओळख मिळाली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली।
कोराड इथं महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना तसंच गारमेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। तसंच या कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। भारत पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धिविनायक मंदिरात पूजा साहित्य घेऊन घालण्यात आलेली बंदी उठवण्यात आली आहे। सिद्धिविनायक मंदिरात हार पेढे नेण्यास आता परवानगी आहे, नारळ नेण्यास मात्र काही दिवस बंदी असणार आहे। यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल प्रवास वारंवार कोलमडण्याची चिन्ह आहेत। पूरसदृश्य परिस्थिती उद्भवणाऱ्या भागात पाणी साठवून ठेवण्याकरता टाक्या उभारणीचा प्रस्ताव अभ्यासाच्या प्राथमिक टप्प्यावर रेंगाळला आहे। प्रकल्पाच्या अभ्यासासाठी कोणत्या संस्थेला नियुक्त करायचं याचा निर्णय अद्याप बाकी आहे। गणपती बाप्पाचं 27 ऑगस्टला आगमन होणार असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मूर्ती आरक्षित करायला सुरुवात केली आहे। मात्र शाडूच्या मातीपासून गणेश मूर्तीचा खर्च जास्त असल्यामुळे मूर्तिकारांनी थेट मोठ्या गणेश मूर्तीची किंमत प्रतिफूट 1.5 लाख रुपये ठेवली आहे। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे। पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैवविविधता संवर्धनाकरता मुंबई महापालिकेच्या वतीनं कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरता तलावात सोडण्यात येणारं सांडपाणी इतरत्र वळवणं आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला गेला। याकरता स्वतंत्रपणे 2 निविदा काढण्यात आल्या असून याचं काम अंतिम टप्प्यात आहे। लसणाचे दर आता 15 ते 20% वाढलेले आहेत। लसूण 30 ते 40 रुपयांनी महाग झालाय। गृहिणींच्या किचन बजेटला देखील महागाईची फोडणी बसते। किरकोळ बाजारात लसणाचे दर 140 ते 200 रुपये किलोपर्यंत गेले आहेत, तर एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा बाजारात लसूण आवक घटल्यानं दरात पुन्हा एकदा उसळी बघायला मिळते। मुंबईमध्ये अवयवदानाचं नियमन करून 2101 व्यक्तींना जीवनदान दिलं गेलंय। देशातील पहिल्या मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला यंदा 25 वर्ष पूर्ण झाली असून संस्थेनं आतापर्यंत 731 मेंदू मृतदात्यांच्या अवयवाचं नियमन केलं, अवयवदानाचं नियमन केलं। या रौप्य महोत्सवानिमित्तानं काही अवयवदात्या कुटुंबातील सदस्यांचा सायन रुग्णालयामध्ये सत्कार करण्यात येणार आहे। उरणमध्ये मोराभाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे। 26 मे पासून पावसाळी हंगामाकरता 25 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। या दरवाढीमुळे सागरी प्रवास 80 रुपयांवरून 105 रुपयांपर्यंत जाणार आहे। मुंबई घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या कामाकरता एमएमआरडीएच्या निधीतील अडचणी दूर झाल्यात। या प्रकल्पाकरता बँक ऑफ महाराष्ट्रानं 1500 कोटी रुपयांचा कर्जाचा पहिला हप्ता मंजूर केलाय। त्यामुळे आता लवकरच एमएमआरडीए कंत्राटदारांची नियुक्ती करणार आहे। मुंबईच्या देवनार इथल्या कचराभूमीवर येत्या 2 वर्षात बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे। त्याकरता महानगर गॅस कंपनीला कचराभूमीवर काही भूभाग 20 वर्षांकरता भाड्यानं देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। या जागेवर कंपनीच्या वतीनं 1000 मेट्रिक टन कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे। ठाण्यामध्ये महापालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्र पावसाळ्यापूर्वीच्या कामांकरता आज 12 तासांकरता वितरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासांकरता ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पिंपरी चिंचवड शहरातील 100हून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत 3 वेळा नोटिसा देण्यात आल्या आहेत। मात्र त्यानंतरही या नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 184 सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न केले जाणार आहेत। त्याकरता 2 धरणं बांधायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। ठाण्याच्या म्हाडावासियांना तब्बल 20 वर्षांनंतर पाणीपट्टीसह दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनानं बजावल्या आहेत। देयकासह दंडाची रक्कम भरली नाही तर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। कारवाईच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। त्याच्या मदतीकरता सत्ताधारी पक्षाचे नेते पुढे सरसावले आहेत।
जलसंपदा विभागाच्या रखडलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा सपाटा सुरूच आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 18,618 कोटींच्या 4 कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। यामध्ये धुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील प्रत्येक 1 आणि रायगड जिल्ह्यातील 2 कामांचा समावेश आहे। राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्या चालकाला एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्याचबरोबर काहीही कारण न देता प्रवाशानं ही फेरी रद्द केल्यास त्यांनाही 5% किंवा 50 रुपये दंड आकारण्याची तरतूद धोरणामध्ये करण्यात आलेली आहे। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबईत पाऊस दाखल होणार असल्यामुळे पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची सगळी यंत्रणा सज्ज झाली आहे। दगड पडणे, इमारती दुर्घटना यासारख्या घटनांमध्ये बचाव आणि मदत कार्याकरता मुंबई अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफचं पथक मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये तैनात ठेवण्यात येणार आहे। उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या 325 प्रस्तावांना मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। या प्रस्तावांना मंजुरी दिल्यामुळे 1,655.96 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 93,317 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे। समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागानं दिल्या आहेत। 1 जून ते 31 जुलैपर्यंत 2 महिने मासेमारी बंद राहणार असल्याचे आदेश मत्स्य विभागाकडून देण्यात आले आहेत। बीड जिल्ह्यात पुन्हा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जीवनापूरमधील अप्पा राठोड या व्यक्तीचं अपहरण करून त्याला 7 तास मारहाण करण्यात आली। जखमीच्या डोक्यात 7 टाके पडले असून अंगावर सर्वत्र व्रण उमटले आहेत। पाटण शहरात भारतीय सैन्याच्या गौरवार्थ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत भर पावसात तिरंगा रॅली काढण्यात आली। रॅलीत नागरिकांसह विद्यार्थी आणि माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यात राजशिष्टाचाराचं पालन झालं नव्हतं। या प्रकरणी आता नागपुरात शिष्टाचार न पाळणाऱ्यांना निलंबित करण्यासंदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली। याचिकाकर्त्यांनी यावेळी प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे। नागपुरातील दाभा इथं आरक्षित भूखंडावर बेकायदेशीरपणे कृषी प्रदर्शन केंद्र उभारलं जात आहे। या विरोधात काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करा असं ते म्हणाले। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 3 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज नोंदणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। विद्यार्थ्यांना 16 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत। समाजातील दुर्बल घटकातील बालकांना उच्च दर्जाचं शिक्षण घेण्याकरता 2025-26 वर्षाकरता आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली। ठाण्यातील 627 शाळांमधील 11,322 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली। 25,000 अर्जांपैकी 14,000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। या विद्यार्थ्यांपैकी केवळ 496 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले, तर उर्वरित 5,000 विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नसल्याचं दिसून येत आहे।